नमस्कार मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या 23 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. आता बाळजाबाईचा प्लॅन असतो की कृष्णाला सगळे कामे लावायची. त्यावेळी आता खूप सगळे कपडे धुवायला काढलेले असतात. त्यावेळी आता मैनावती वॉशिंग मशीनजवळ उभा राहून म्हणत असते, मशीन बिघडली का काय, आता आपण कशी धुणार ही सगळी कापडं. तर कृष्णा म्हणते, तुम्ही काय बी काळजी करू नका, म्या धुतो कापडं. असं म्हणतच आता कृष्णा ती सगळे कपडे धुवायला लागते. आणि कृष्ण खूप आनंदाने ते सगळं काम करत असते, ते सगळे कपडे धुवत असते. त्यावेळी आता त्यामध्ये एक दुष्यंतचा शर्ट येतो, तर ती म्हणते दुष्यंत सरकारांचा शर्ट. आणि ती खूप घासू घासू तो शर्ट धुत असते. त्यावेळी आता त्या ठिकाणी दुष्यंत येतो आणि तो कृष्णाला म्हणतोय, बाजूला ठेव माझा तो शर्ट. बाळजाबाई आणि मैनावती हे सगळं लपून पाहत असतात आणि बाळजाबाई त्यावेळी म्हणते, आता बघ दुष्यंत कसा धुतो या कृष्णीला. कृष्ण आता कपडे धुत असते, त्यामुळे तिथे खूप पाणी आणि निरम्याचा फेस झालेला असतो. कृष्णा दुष्यंतने सांगितलेलं ऐकत नसते, त्यामुळे आता दुष्यंत तो शर्ट उचलण्यासाठी स्वतःच पुढे जात असतो. त्यावेळी त्या पाण्यावरून त्याचा पाय घसरतो. त्यावेळी तो खाली पडणार तर कृष्णा त्याला सावरते. त्यानंतर आता संध्याकाळी दुष्यंत बाळजाबाईजवळ बसून तिला म्हणत असतो, आई तू एका दिवसासाठी कृष्णाची आई बनशील. त्यानंतर इकडे आता कृष्णा रूममध्ये झोपलेली असते. त्यावेळी तिथे एक जण येते आणि तिच्या शेजारी बसते. त्यावेळी कृष्णाच्या मनात असे विचार येत असतात की आई तू आलीस होय, तुझ्या मांडीवर झोपावं ही लय लहानपासनं इच्छा होती माझी. आणि त्यावेळी ती बाईसुद्धा कृष्णाला मांडीवर घेते, तिला झोपवते. आणि कृष्ण आता तिचे डोळे उघडून त्या बाईचा चेहरा पाहते. तर तुम्हाला काय वाटतं, ती बाई म्हणजे बाळजाबाई असेल का, दुष्यंतच्या सांगण्यावरून ती कृष्णाची आई बनून आली असेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.